नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण शेकडेवारी टॉपिकची सुरुवात करणार आहेत. तर याचं वेटेज परीक्षेला खूप आहे आणि पोलीस भरती आणि कोणत्याही सरळ सेवा आणि MPSC सगळ्या एक्झामला हा टॉपिक विचारला जातो. हा आपण अगदी बेसिकपासून कव्हर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळी गणितं सोडवता येतील. आणि जर काही नसेल आधी शिकलेलं किंवा काही नसेल कन्सेप्ट क्लिअर आधी, तरी पण अगदी बेसिकपासून करणार, त्यामुळे तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. एकदम छोट्या उदाहरणापासून तर कठीण उदाहरणापर्यंत असं आपण घेणार आहोत. तर बघा, आणि जेवढी उदाहरणं आपण घेतो, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, ती सगळी परीक्षेला विचारलेली असतात, त्यामुळे ती सगळी इम्पॉर्टंटच असतात. ठीक आहे, तर बघा आता पहिला प्रश्न काय आहे. अडीच 2.5चे 20% किती? ठीक आहे, आता बघा 20%, आधी पर्सेंटचा अर्थ समजून घ्या. तर बघा, पर्सेंटचं काय असतं, तर म्हणजे 100 पैकी किती असा त्याचा अर्थ होतो. कोणत्या पण संख्येचा, म्हणजे जी संख्या आपण 100च्या हिशोबात मांडतो ना, त्याला पर्सेंटेज म्हणतात. मी इन शॉर्ट सांगितलं ते. आता बघा 2.5चे 20% किती? तर बाकी लोक वेगवेगळ्या मेथड वापरतात, वेगळ्या पद्धती वापरतात. मी जी लहानपणापासून पद्धत वापरत आली आणि जी कधी चुकली नाही. आणि बघा कसं असतं, नंतर मग वेगळ्या पद्धती येतात आणि मग त्या कन्फ्यूज करतात. त्याच्यापेक्षा मी एकच पद्धत पहिल्यापासून वापरली आहे, तीच मी तुम्हाला आता सांगते. काय करायचं, जिथे पर्सेंटेजचं चिन्ह असतं, म्हणजे आता 20च्या इथे चिन्ह आहे, जिथे पण येईल, समजा 15 असेल, पर्सेंटेजचं जे चिन्ह असतं ना, तर मी काय करते, तर ती संख्या वरती लिहिते आणि खाली 100 लिहिते एनी टाईम. ठीक आहे, आणि बरोबरचं चिन्ह द्यायचं. म्हणजे आता हे बघा, म्हणजे कसं, तर 100ला 20% म्हणजे 100ला 20 असं मी समजते. तर अडीचचे 20% किती, म्हणजे मग अडीचला किती असं येते. ठीक आहे, कारण त्याचे विचारलेत ना म्हणून. ठीक आहे, तर मग अडीचचे 20% किती येणार, 2.5चे. मग काय करायचं आपण, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा कसं येतं. तर आता ही आपण जी उत्तर येणार आहे ते एक्स मानलं आहे. म्हणजे 100ला 20 तर अडीचला किती असं मानलेलं आहे. तर बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, म्हणजे तिरकस गुणाकार करू. तर काय करायचं, 20 गुणिले 2.5 करायचे, म्हणजे 20 गुणिले 2.5 आणि भागिले 100. ठीक आहे, आता हा सोपा भागाकार असतो, वरती 0 आणि खाली 0 हे कट करायचे. आणि आता बेचा पाडा आपल्याला येतो, तर मग बे के बे आणि बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, म्हणजे 1/5 आलं. बरोबर, 1/5. मग आता पुढे बघा, 1/5 गुणिले 2. हे असं आलं. आता बघा हा का, आता वरती यांचा गुणाकार करायचा असतो, म्हणजे 2.5 गुणिले 1/5 असं येईल. ते का केलं, कारण कोणती पण संख्या असते ना, त्याच्या खाली 1 हा छेद असतोच असतो. ठीक आहे, तर आता बघा, तर मग बघा याचा आणि याचा गुणाकार केला आणि 5 खाली ठेवले आपण. आता बघा हा का, आता कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर गुणाकार तोच राहतो आणि खाली 5 राहतात. आता बघा, आता हे 2.5 आहेत आणि हे 5 आहेत, म्हणजे 2.5च्या दुप्पट 5 येतात, आपल्याला माहिती आहे ना. मग 1 आणि हे दुने, म्हणजे उत्तर काय आलं, 1/2. आता आपल्याला पर्याय बघायचे आहेत. बघा पर्यायामध्ये बघा 1/2 उत्तर आहे का, तर पर्यायामध्ये 1/2 उत्तर कुठेच नाही आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला पहिल्यांदा बघावं लागतं की पर्यायामध्ये कसं आहे. तर 1/2 आपण कसे लिहितो, तर 0.5 असे लिहितो. तर याचं उत्तर 0.5 येईल. हे 0.5 हे उत्तर येईल त्याचं. आता हे कसं काय केलं, तर बघा 1/2 जे असतात ना, ते 0.5 सारखेच लिहितात. त्यानंतर 1/4 असतात ते 0.25 म्हणून लिहितात. 3/4 जे असतात ते 0.75 असे लिहितात. ते हे नेहमी लक्षात ठेवा की ही असंच लिहिलं जातं. तर हे बघा, पुढचं गणित आपण मगासारखंच बघूया. आता बघा 15च्या इथे पर्सेंटचं चिन्ह आहे, म्हणजे काय करावं लागणार आपल्याला, तर बघा 15च्या खाली आपण 100 लिहायची आणि याचे आपल्याला 15% काढायचे. मग
100ला 15 तर 790ला किती, असा याचा अर्थ होतो. तर आता बघा आपल्याला काय करायला लागणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मग म्हणजे तिरका गुणाकार 15 गुणिले 790 करायचे बरोबर 100 गुणिले x करायचे. आता हे x इथेच राहतील, हे जे गुणिले आहेत ते खाली टाकायचे. इथली जी गुणिले संख्या असते ना ती इकडच्या साईडला जाताना खाली जाते, म्हणजे छेदात जाते. तर बघा हा का 15 गुणिले 790 आणि खाली किती येणार, 100 येणार. ठीक आहे, आता बघा हे 0 आणि हे 0 गेले. आणि आता 15 आणि 10 तर कोणाकोणाच्या पाड्यात येतात, 15 आणि 10 5च्या पाड्यात येतात. मग 5 दुने 10, 5 त्रिक 15. ठीक आहे, असं आलं. आता बघा हा का आता 79 गुणिले 3 करूया, 79 गुणिले 3. ठीक आहे, हे तर कट झाले ना आता. तर याचा बघा किती येतं उत्तर, 9 त्रिक 27 आणि 7 त्रिक 21 22 आणि 23 237 आलं. ठीक आहे, तर 237 आणि खाली किती आहे 2. ठीक आहे, तर हे उत्तर आहे. आता बघा आता हे अंशात छेदात करायचं की पॉईंटमध्ये, तर आपल्याला ते बघावं लागेल. तर बघा पहिल्यांदा आपण पर्याय बघायचे, गणिताचे जे पर्याय आहेत मी तुम्हाला दाखवते. हे बघा म्हणजे पॉईंटमध्ये उत्तरं आहेत. तर 237 भागिले 2 करूया आपण, 237 भागिले 2. बघा भागाकार कसा करते, बे एके बे 0, त्याच्यानंतर बे एके बे परत एकदा आणि 17 बे 8 16 आणि 1. आता इथे पॉईंट द्यायचा, इथे 0 द्यायचा, बे 5 10. ठीक आहे, म्हणजे किती उत्तर आलं तर 118.5 हे उत्तर आलं. म्हणजे ह्याचं उत्तर आहे बी. पुढचं गणित बघूया, हे गणित पण विचारलेलं आहे. आता बघा 0.5चे 25%. आता इथे टक्के म्हणजे 25च्या खाली आपण 100 लिहिणार. ठीक आहे, बघा याचे विचारलेत म्हणजे 100च्या बरोबर म्हणजे छेदामध्ये येणार ही संख्या आणि मग इथे x लिहिणार. आता पुन्हा एकदा तिरकाच गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, तर बघा आता याचा आणि याचा म्हणजे 100 गुणिले x आणि हे इकडचं इकडे झालं तरी चालतं, ह्याच्यात काहीच नसतं. बरोबरच्या चिन्हाच्या या साईडला आला या साईडला आला काही फरक नाही पडत. आता हा 100 इथे गुणिले म्हणजे हा याला खाली जाईल. ठीक आहे, तर आता बघा x बरोबर काय येणार 25 गुणिले 0.5 खाली किती आले 100. 25 एके 25, 25 चोक 100 बरोबर ना. आता बघा 0.5 आणि खाली आले 4. तर आता याचा आपल्याला काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल. तर याचं उत्तर येतं, तर काय करायचं, तर इथे बघा आता 0.5 आहेत म्हणजे इथे लिहिणार आपण 0.5 आणि 4 म्हणजे बघा 0 आधी हे पॉईंट देऊन घ्यावे लागतील. आणि आता इथे 0 आहे म्हणजे इथे 0चा भागाकार करावा लागेल आणि मग 4 एके 4 आणि इथे 1 येईल आणि 4 दुने 8. ठीक आहे, परत एकदा 2चा भाग लागेल कारण इथे 0 ठेवणार आपण. तर मग 4 5 20 म्हणजे इथे काय उत्तर आलं तर 0.0125 हे उत्तर आलं, म्हणजे उत्तर आहे टी. आता पुढचं गणित बघूया, हे पण सेम आहेत सगळे गणित आज ना याच पॅटर्नवर घेऊन आणि मग प्रॅक्टिस करूया. बघा 15% विचारलं आहे म्हणजे 15च्या खाली 100 लिहिणार आपण आणि बरोबर याचे 15% विचारलेत म्हणून x घेणार आणि असं करणार. आता तिरकस गुणाकार करणार परत एकदा. तर बघा आता x इथे आणि आता बघा आपण यांचा गुणाकार करतोय ना 35 गुणिले 15 35 20 बरोबर आणि भागिले 100 येणार. ठीक आहे, जे त्याच पद्धतीने येतं आणि मग हे 2 आणि 5 त्रिक 15 आणि आता बघा का
आता हे 0 आणि हे 0 गेलेत म्हणजे 352 गुणिले आपल्याला काय करायला लागणार 3 करायला लागतील बरोबर. 352 गुणिले 3 कारण हे 3 आहेत ना शिल्लक. 352 गुणिले 3 केल्यावर उत्तर काय येईल 1052. ठीक आहे, हे उत्तर येईल. सॉरी 352 गुणिले 3 करायचे आहेत आपल्याला. 3 दुणे 6, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9 10. ठीक आहे, हे उत्तर येतं 1056 आणि भागिले 2. तर मग बघा 1056 भागिले 2 म्हणजे बे पंचे 10, परत एकदा बे दुने 4, हा 1 आला आणि बे आठी 16 म्हणजे किती उत्तर आलं 528. ठीक आहे, 528 उत्तर आलं. पर्याय बी बरोबर आहे. पुढचं गणित बघूया. हे गणित खूप परीक्षेला विचारलेलं आहे. सेम टू सेम असं गणित विचारलं आहे आणि काही ठिकाणी तर हे गणित थोडा चेंजेस करून विचारलं आहे. त्याच संख्येचे टक्के काढतात. तर बघा एकदम सोपं गणित आहे हे. आता बघा 18% त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला. काय करायचं 18 आणि खाली 100 लिहायचे. 18चे विचारलेत ना म्हणून मग इथे लिहिताना व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे, आता तिरकस गुणाकार करणार. तर बघा x बरोबर काय येणार तर 18 गुणिले 18 आणि खाली किती येणार 100. ओके, तर बघा 18चा वर्ग किती येतो 324 आणि खाली येणार 100. आता बघा कोणत्या पण संख्येला 10ने किंवा 100ने किंवा 1000ने गुणलं ना तर जेवढे 0 असतात ना तेवढे सरकवायचे असतात फक्त. तर याचं उत्तर येईल 3.24. ठीक आहे, तर हे बघा इथे उत्तर भेटलेलं आहे आपल्याला. अगदी सोपं गणित होतं हे. आता हे बघा हे पण एकदम सोपं गणित आहे आणि हे विचारू पण शकतात 100चे 28% किती. तर बघा आता बघा टक्के म्हणजे काय मी स्टार्टिंगलाच सांगितलं. टक्के म्हणजे ती संख्या 100ला किती आहे असं येते. मग आता बघा 100चे 28% किती येणार तर तीच संख्या येते उत्तर 28च येणार. समजा 100चे 15% जरी विचारले ना तर उत्तर काय येणार 15च येणार. तर हे लक्षात ठेवा. हे कधी कधी एकदम इझी प्रश्नामध्ये येतं पण कधी कधी विचारलं जातं. आता हे जसं बघा विचारलेलं आहे परीक्षेला तर त्या पद्धतीने. आता ही जी एक पद्धत आहे की एका पर्टिक्युलर संख्येचे एवढे पर्सेंटेज किती तर ते आपण सगळं कव्हर केलेलं आहे. बऱ्यापैकी सगळ्यात म्हणजे या प्रकारामध्ये सगळे कव्हर केलेले आहेत. आता पुढचा जो लेक्चर येईल त्याच्यामध्ये दुसरा प्रकार. मग असे एक एक शेकडेवारीचे जेवढे प्रकार आहेत तेवढे सगळे आपण एक एक करून घेऊया. जे परीक्षेला येतात तेच प्रकार आपण घेणार आहोत. तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.